I gladly bow to thee and worship thee alone. I will proclaim the glory of the risen Lord. Who was forever he will be, forever the Lamb upon the Lamb on throne. I gladly bow my knee, I bow and worship thee alone. Hallelujah. Amen. Forever he will be. Amen. आशीर्वादित करो. प्रेज लॉर्ड. काय तुम्ही आनंदित आहात? खरोखर परमेश्वराने आम्हाला चांगला दिवस दिला. Amen. इट्स अ डे ऑफ रिजॉइस. आनंदाचा दिवस आहे. Amen. देवाच्या घरात रडणे नाही, देवाच्या घरात दुःख नाही, देवाच्या घरात आनंद मिळतो. देवाच्या घरातून कोणी खाली हात सुद्धा जात नाही, कारण त्याचा हात, वचन काय म्हणते, त्याचा हात काही तोकडा आहे काय? नाही, अजिबात नाही. परमेश्वराने आमच्या जीवनात जे उत्तम ते आजपर्यंत दिलेलं आहे. आमेन. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आणि परमेश्वराने सुंदर असा दिवस दिला, सर्वांना सांभाळलेस. ब्रदर समीरचा नुकताच मेसेज आला होता की मुंबईला परत आलेले आहेत. की पुढच्या हप्त्यापासून बहुतेक येथील प्रार्थनेला कामामुळे ते येऊ शकले नाहीत. ब्रदर आशिषसाठी प्रार्थना करा. ब्रदर कमलेशची फॅमिली त्यांच्या गावाला गेलेली आहे. 2 आठवड्यासाठी 26 तारखेला ते परत येणार आहेत. त्यांनी विनंती केली आहे की त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की परमेश्वर आपल्या सगळ्यांचा सांभाळ करू. आमेन. हा वेळ आहे, हा काळ आहे. तुम्हाला ठाऊक असतील काही घटना ज्या घडत आहेत जगामध्ये, आणि असं वचन म्हणते की तुम्ही जागृत राहा. तुम्ही काय नसावे, झोपलेले नसावे. काय असावे? तुम्ही जागृत असावे. तुम्हाला ठाऊक आहे की लॉस एंजेलिसमध्ये काय आहे, काय चालू लागले आहे? आग लागलेली आहे. आणि आग ही अशी लागलेली आहे की सांगतात की हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम अशी आग लागलेली आहे. लक्ष द्या या गोष्टीकडे, फार गरजेचं आहे आम्हाला समजणं. मी काही एका भावाला मेसेज केला, टीमला मेसेज केला होता आणि विचारलं की आपलं कोण विश्वासी लोक आहेत का लॉस एंजेलस साईडला? नो चर्च. लॉस एंजेलस मध्ये कुठेही चर्च नाही आहे. कारण आपण समजू शकतो की देव आपली मंडळी सदमात ठेवू शकत नाही. देव आपली मंडळी सदमातून बाहेर काढतो. त्यांनी सांगितलं, त्यांनी एक लाईन लिहिली, मला फार आवडली की सदमा, हॉलिवूड इज बर्निंग अँड आय हॅव नो सिम्पथी फॉर देम. मला काही दुःख नाहीये की हॉलिवूड जळत असेल तर. आणि काय झालेलं असेल तुम्हाला सांगू इच्छितो, ती जी आग आहे ती पसरत पसरत इतकी खाली आली की त्यांचं जे शहर होतं त्या शहरातले घर आणि हॉलिवूडचे जे काय थिएटर्स वगैरे जे असतात ते सगळे जळून राख झाले. लोकांचं सांगतात बिलियन करोडो अब्जोचं नुकसान झालं. आणि काय झालं, हॉलिवूड इंडस्ट्री जी आहे लिटरली मोठा डॅमेज त्यांना झालेला आहे. 1951 मध्ये 52 मध्ये प्रॉफिट म्हणतात की जजमेंट विल स्ट्राईक फ्रॉम लॉस एंजेलिस. लॉस एंजेलिस वरून जजमेंट स्ट्राईक होईल. अँड इट इज द साइन टू द वर्ल्ड. हे जगासाठी हे एक चिन्ह आहे की जर परमेश्वराने तिकडे जळवण्यास सुरुवात केली तर तो आताही जळवण्यास समर्थ आहे. मॅन वचन काय म्हणते, पहिली पृथ्वी त्यांनी कशाने नाश केली? पाण्याने नाश केली. परंतु दुसरी ही अग्नीने आणि अग्निकाने नष्ट होईल. मॅन ही सुरुवात झालेली आहे. आणि आपण बघतो की प्रत्येक गोष्ट प्रिपरेशन असतं. जसं लग्न जवळ येते तेव्हा काय करतो, सूट शिवतो, मांडव घालतो, हे सगळं काय करतो? इट इज द प्रिपरेशन. आणि ह्या प्रिपरेशनच्या वेळेला आम्हालाही आमच्या स्वतःला वचनामध्ये प्रिपेअर करणे गरजेचं आहे. आम्हाला दुःख, अरे इकडे हाक लागली, तिकडे ते झालो, आम्हाला सरप्राईज होण्याची गरज नाही आहे. आम्हाला आनंद करायचा आहे की आमच्या मुक्तीचा, सुटकेचा दिवस जवळ आलेला आहे. आम्ही कोरोनाच्या मरणामध्ये आनंद नाही करत, पण आमच्या जीवनाचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी आम्ही आनंद करतो. म्हणून देवानी आम्हाला त्याचे नाव दिलेलं आहे. आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आपण आजच्या वचनाकडे वळूया आणि
या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा प्रार्थना करा की परमेश्वराने आम्हाला सहाय्य करावे. आम्ही जगामध्ये आयाबायांच्या कहाण्यामध्ये इथल्या तिथल्यामध्ये गुरफटून राहू नका. इट इज नॉट द टाइम अँड नॉट द सीझन. हा वेळ नाही आहे की आम्ही आयुष्यामध्ये अटकून राहावे. आमच्यासाठी देवाचं वचन हे प्राधान्य आहे. आमेन. म्हणून परमेश्वर आम्हा सर्वांना सहाय्य करो. आपण योहानाचा 3रा अध्याय उघडूया आणि आपण शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय वाचण्या अगोदर आपल्या माना प्रार्थनेसाठी आपण खाली झुकूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो. खरं प्रभू, आम्ही तुझे शब्द, तुझी वाणी ऐकण्यासाठी आलेलो आहोत. आणि प्रभू, आम्ही तुझी वाणी ऐकण्यासाठी आलेलो असताना प्रभू, तुला ठाऊक आहे की आम्ही किती कमी आणि उणे भरलेलो आहोत तुझ्या समोर. प्रभू, आम्ही आमच्या स्वतःला काय तुझ्या समोर सिद्धी तुझ्या समोर घेऊन यावे. प्रभू, आमच्या सगळ्या कमी घटी, आमच्या सगळ्या उणीवा तू जाणतोस. आणि प्रभू, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात असताना प्रभू, आम्ही तुला एकच विनंती करतो की प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझ्या समोर उभे राहतो, आम्ही आमचे हात तुझ्या समोर पसरतो आणि प्रभू, आम्ही तुला विनंती करतो, आज तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला शुद्ध आणि पवित्र कर. एजोबाने माझं पाप मलखाड म्हणजे मी शुद्ध आणि पवित्र होईल. तुझ्या वचनाचे इंगळ प्रभू तू आज आमच्या मुखाला लाव, आमच्या हृदयाला लाव, जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या वचनासाठी परफेक्ट व्हावे आणि तुझा विशेष पवित्र आत्मा तू आम्हाला दे. अशासाठी की प्रभू आमचं लक्ष तुझ्या वचनाकडे लागलेलं असतं. अनुग्रह कर. ही सकाळची समय तुझ्या हाती घे. आम्ही जे सगळे बसलेलो असताना प्रभू, सर्व डिस्टर्बन्सच्या आत्म्यांना, सर्व प्रॉब्लेमच्या आत्म्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही घालून लावतो प्रभू. आणि प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. माझा विशेष तर तू ताबा घे. पूर्णपणे रिक्त होतं प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचा कंट्रोल तू घे. मुखातून येणारा प्रत्येक शब्द तुझ्या स्वर्गीय राज्यातून पाठव. अशासाठी की प्रभू आमचे ऐकणारे कान, ऐकणारं हृदय आनंद करावं, हर्ष करावा. म्हणून कृपाने दया कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीत म्हणून तू ऐकून मान्य कर. आमेन. आमेन. योहान शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि वचन 16 ते 18 आपण वाचूया. योहान शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय वचन 16 ते 18 वाचू. कोणीतरी मराठीत वाचा. त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आमेन. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याबरोबर जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवित नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे. आमेन. हालेलुया. कारण त्याने देवाच्या एकुलत्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला आहे. 18 पर्यंत. इंग्लिश मध्ये एकदा रिचल वाचू, कोणी वाचा. 16 to 18. For God so loved the world that he gave his only begotten Son, that whoever believes in him should not perish but Amen. have everlasting life. Amen. For God did not send his Son into the world to condemn the world, but that the world through him might be saved. He who believes in him is not condemned, but he who does not believe in him is condemned already, because he has not believed in the name of the only begotten Son of God. Amen. Amen. आणखीन एक वचन वाचूया उभे असताना. 2 Corinthians chapter 5. 2 Corinthians ह्याचा 5वा अध्याय. 2 Corinthians ह्याचा 5वा अध्याय आणि वचन 14 आहे. 2 Corinthians ह्याचा 5वा अध्याय वचन 14. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. आमेन. हालेलुया. इंग्लिश मध्ये इनोक. Because we thus judge that if one died for all, then were all dead. आमेन. आमेन. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर बसूया. माझा आजचा सब्जेक्ट आहे द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह. ख्रिस्ताच्या प्रेमाचं प्रेझेंटेशन आपण काय म्हणतो? सादर करणे. ख्रिस्ताच्या प्रेमाला
सादर करणे, द प्रेझेंटेशन, मराठी प्रस्तुत काय, प्रस्तुत पण एक वर्ड म्हणतात, प्रस्तुत करणे, द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह, म्हणजे थोडक्यात चांगला शब्द सांगायचं झालं म्हणजे ख्रिस्ताच्या प्रेमाला सादर करणे. आणि भावा बहिणींनो, ख्रिस्ताचं प्रेम आहे हे एक प्रेम, एक वेगळं प्रेम आहे. आमेन. आणि जेव्हा आपण वचन ऐकत आहोत, कृपया प्रत्येकाने वचनाकडे लक्ष द्या आणि जागे असा प्रथमतः, कारण मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात, तुम्ही झोपेत नसावे, तुमची विमानं फिरत नसावी, सगळे निकडेच असा, रिस्पॉन्स करत राहा, तर मला कळेल की तुम्ही पण माझ्या जोडीला आहात. आमेन. हालेलुया. आणि काय आहे, जसं बायबल परमेश्वराने आपल्याला कशासाठी दिलेलं आहे, हे लोकांसाठी एक पुस्तक आहे, परंतु आमच्यासाठी देवानी एक लव्ह स्टोरी लिहिलेली आहे. हालेलुया. हे दुसरं तिसरं पुस्तक नाही, तर हे देवाच्या प्रेमाचं पुस्तक आहे. आणि देवाने प्रेमाने पुस्तक अशासाठी लिहिलं की आम्ही ओळखावे की देवाचं प्रेम आमच्यावरती काय आहे. हालेलुया. देव काय करतो, आपल्या प्रेमाला या पुस्तकाच्या द्वारे, बायबलच्या द्वारे आमच्यासाठी दर्शवितो, अशासाठी की आमचं जे जीवन आहे ते हा प्रकारे असावं. ब्रदर ब्रॅनम एक एक्झाम्पल देतात आणि ब्रदर ब्रॅनम म्हणतात की आय नो आय माइट डिसअग्री इफ all right to make this statement, it will just my own thinking. कदाचित हे माझे स्वतःचे विचार असू शकतात ज्याच्यावरती तुम्ही डिसअग्री करतात. द बायबल इज अ सुपरनॅचरल बुक. जे बायबल जे आहे, आपण त्याला सुपरनॅचरल काय म्हणतो, अलौकिक पुस्तक आहे. इट्स रिटन सो दॅट इट हीड फ्रॉम द स्कूल्स अँड थिओलॉजियन्स. हे अशा प्रकारे लिहिलेलं आहे की शिक्षकांच्या द्वारे, शाळेच्या द्वारे आणि ज्ञानांच्या द्वारे लपवलेलं आहे. How many knows that? किती लोकांना माहिती आहे, जीसस थँक गॉड, येशूने देवाचे आभार मानले. He said, I thank the Father, मी देवा पिता तुझे आभार मानतो. Thou hast hid it from wise and prudent. तू काय केलेला आहे, हुशार आणि ज्ञानी आणि विचारवंत लोकांपासून ह्या गोष्टी लपवल्या. And reveal it to the babes such as it would learn. आणि बाळकांना तू प्रगट केल्या. It's a book of love. पुस्तक काय आहे, हे बुक जे आहे हे प्रेमाचं पुस्तक आहे. When the love of God comes into the heart, जेव्हा देवाचं प्रेम आमच्यामध्ये येते, then you fall in the love with God. Hallelujah. तेव्हा तुम्ही देवाच्या प्रेमामध्ये तुम्ही पडता. Hallelujah. Then you fall in the love of God, love with God. देवाच्या प्रेमामध्ये तुम्ही पडता. Then he reveals himself. Hallelujah. मग तो काय करतो, स्वतःला आम्हाला प्रगट करतो. The Bible, meaning the interpretation of the Bible, is God Himself. तो स्वतः ह्या बायबलचा कोण आहे, ट्रान्सलेटर आहे किंवा आपण काय म्हणतो, अनुवादक आहे. इंटरप्रिटेड इन हिज प्रॉमिसेस, तो स्वतःच्या अभिवचनाला प्रगट करतो. But the Bible is written between the lines. Hallelujah. सगळ्यात महत्वाची लाईन, The Bible is written between the lines. दोन शब्दामधला अर्थामध्ये हे बायबल लिहिलेलं आहे. एक्झाम्पल आहे का, फार सुंदर. नाउ लाईक माय वाईफ, जी माझी पत्नी आहे, शी इज सो वंडरफुल वुमन इन ऑल द वर्ल्ड. सर्व जगामध्ये सगळ्यात चांगली अशी माझी बायको आहे. अँड आय रिअली लव्ह हर. मी तिच्यावरती प्रेम करतो. शी लव्हज मी. ती माझ्यावर सुद्धा प्रेम करते. सो व्हेन आय एम अवे फ्रॉम माय होम, जेव्हा मी माझ्या घरापासून दूर असतो, शी विल राईट मी अ लेटर. ती काय करते, माझ्यासाठी एक पत्र लिहिते. से डिअर बिल, प्रिय बिल, tonight I have just put the children to sleep. I was today. आणि काय लिहिते, मुलांना झोपवलेलं आहे आजच्या रात्री आणि मी माझे सगळे घराचे कामं संपवलेली आहेत. And what all she done and so forth. जे तिने केलं ते लिहिलेलं आहे. Now she is saying that on the letter. आता ते काय करत आहे, ते सगळं ती एका पत्रावरती, लेटरवरती लिहून काय करत आहे, मला पाठवत आहे. बट यू सी, का तुम्ही एक बघता, आय लव्ह हर सो मच. मी तिच्यावरती इतका प्रेम करतो. अँड वी आर सो मच एज वन बिईंग वन, की आम्ही दोघं एवढे एक आहोत, दॅट आय कॅन रीड बिटवीन द लाईन्स. हालेलुया. एवढं प्रेम करतो की तिने ते काय लिहिलेलं आहे त्याच्यामधला अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे, ते फक्त मला आणि तिलाच समजू शकते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आय नो व्हॉट शी वॉन्ट्स टू से. फक्त मला समजू शकते की तिला मला काय सांगायचं आहे. सी वेदर शी टेल्स मी दॅट ऑर नॉट. कदाचित ती म्हणत पण नसेल याच्यामध्ये
तरी सुद्धा मला ते कळते की तिला मला काय सांगायचं आहे. हालेलुया. सी आय नो व्हॉट शी मीन्स. मला माहिती आहे तिला काय सांगायचं आहे. बिकॉज इट्स माय लव्ह फॉर हर अँड माय अंडरस्टँडिंग. हालेलुया. कारण हे माझं जे आहे हे तिच्यावर असणारं प्रेम आणि आमच्या दोघांमध्ये समजूतपणा जो आहे, ही गोष्ट रीड बिटवीन द लाईन्सला माझ्यासाठी उलगडते. हालेलुया. भाव-बहिणींनो, परमेश्वरानेही आपलं प्रेम जे आहे हे अशा प्रकारे आमच्यासाठी प्रकट केलं. हे जेव्हा लोक बायबल घेतात आणि बायबल घेतल्यानंतर ते आपापले शब्द लावतात, आपापले अर्थ लावतात आणि त्याला त्या प्रकारे प्रकट करतात. म्हणून काय झालं, एकदा पोपनी काय सांगितलं, मला स्वप्न पडलं आणि काय सांगितलं, तो जो उत्पत्तीच्या अध्यायात काय म्हणते, तू तिची टाच फोडशील, तू आणि तो तुझी मस्तक फोडशील. बरोबर ना. उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायातलं वचन मी वाचतो, उघडू नका, फक्त मी वचन वाचतो. तो स्त्रीला म्हणाला, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वय स्थापीन. तू तिचे डोके फोडील, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ह्याचा अर्थ वास्तविक संदेशाच्या द्वारे आम्हाला वेगळा कळालेला आहे. परंतु पोपनी त्याला स्वप्नात काही दर्शन मिळालं असं सांगून जगाला काहीतरी वेगळा संदेश दिला आणि सांगितलं की आपण शैतानाची टाच फोडलेली आहे. कोण सांगतो? पोप सांगतो. स्वतःचं इंटरप्रिटेशन. जेव्हा मनुष्य स्वतःच्या इंटरप्रिटेशन मध्ये जातो तेव्हा तो देवाच्या शब्दाला, देवाच्या वचनाला कधीही समजू शकत नाही. म्हणून प्रॉफिट काय सांगतात, वाय आय एम अगेन्स्ट द डिनॉमिनेशन. संप्रदायाचे विरोधी काय आहे, कारण संप्रदाय जे आहे ते आपल्याप्रमाणेच वचनाला समजतात, आपल्याप्रमाणेच वचनाला पाळतात आणि त्याप्रमाणेच आपलं जीवन चालवतात. परंतु देवाचं वचन तसं नाहीये. देवाने त्याचं वचन आम्हाला त्याच्या इच्छेप्रमाणे चालावे म्हणून त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आपल्यामध्ये किती लोक लग्न झालेले आहेत? ऑलमोस्ट सगळीच आहेत. जोएल सोडला तर जोएल. तर आमच्यामध्ये भरपूर लोक लग्न झालेले आहेत. लग्न अगोदर ज्या तुमच्या सवयी होत्या त्या लग्नानंतर तुमच्या सवयी आहेत का? किती लोकांच्या त्याच आहेत? किती लोकांच्या बदलल्या? लग्ना अगोदरच्या सवयी, लग्नानंतरच्या सवयी भरपूर बदलल्या. भरपूर बदलल्या. का बदलल्या माहिती आहे? कारण जसे तुम्ही पूर्वी राहत होता ना तसे जर राहायला लागले तर तुमच्या नवरा बायकोमध्ये खटके उडतात आणि खटके उडाल्यामुळे काय होते, सवय बदललीच नाही. मग ते खटके न उडावे, तुमचं प्रेम वाढावं म्हणून तुम्ही तुमच्या सवयीला बदलता अशासाठी की तुमच्यामध्ये खटके न उडता प्रेम वाढावं. हालेलुया. आपण मनुष्य काय करतो, आपल्या स्वतःला एका आकारामध्ये घेऊन येतो जो आकार मनुष्याला कधी मिळाला नव्हता. परंतु परमेश्वर काय करतो, आम्हाला त्या आकारामध्ये घेऊन येतो. आता आपण बघूया की बायबल हे आमच्यासाठी काय आहे, एक प्रेमाचे पुस्तक आहे. आपण काय बघत, द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह. ख्रिस्ताच्या प्रेमाचे सादर करणे, ख्रिस्ताच्या प्रेमाला सादर करणे. बेसिकली हा चांगला वर्ड वाटतो, ख्रिस्ताच्या प्रेमाला सादर करणे. द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह. सादर करणे म्हणजे काय? कदाचित प्रश्न येत असेल ना, सादर करणे म्हणजे काय? फक्त बायबल वाचणे हे सादर करणे आहे काय? फक्त संडेला प्रेयरला येणे हे सादर करणे आहे काय? प्रेझेंटेशन आहे काय? फक्त ख्रिस्ती म्हणणे हे सादर करणे आहे काय? फक्त प्रार्थना करणे हे सादर करणे आहे काय? नाही. आम्हाला देवाची इच्छा आमच्या जीवनात काय आहे हे समजणे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जसं देवाने आमच्यावरती प्रीती केली तशीच प्रीती आम्ही देवावरती करणे गरजेचं आहे. हालेलुया. भाव-बहिणींनो, हे जे प्रेम आहे हे मनुष्याचं प्रेम नाही आहे. भाव-बहिणींनो, देवाचं प्रेम हे अलौकिक प्रेम आहे. इट इज डिफरंट, इट इज सुपरनॅचरल. हे जे प्रेम आहे हे मनुष्याचं प्रेम नाही आहे. आज म्हणून का बघता तुम्ही, काय सांगतात वचन, काय सांगते, ते दोघं एक नाही, दोघं नाहीत तर काय आहेत, एक आहेत. वचन सांगते. लोक ही आज्ञा देऊन, हे वचन वाचून लग्नामध्ये विवाहबद्ध होतात आणि आपण बघतो की 2-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, डिवोर्स झालेला आहे. का? कारण अंडरस्टँडिंग नाही आहे, प्रेम नाही आहे. प्रेम जे आहे हे कोणत्या तरी वेगळ्या बेसवरती बसलेलं आहे आणि अशा कारणामुळे काय झालेलं आहे, तुटलेलं आहे. परंतु आपण जर बघतो देवाच्या प्रेमाला, देवाचं प्रेम तर वेगळंच प्रेम आहे.
देवाचं जे प्रेम आहे ते मनुष्याचं प्रेम नाही आहे. देव कधी डिवोर्स देत नाही, देव कधी मनुष्याला टाकत नाही. तर देव वचन म्हणते त्यांनी आपला पुत्र आमच्यासाठी दिला. हालेलुया. काय वचन वाचत आहे? योहान शुभवर्तमान 3 अध्यायातलं 16 वचन. योहान शुभवर्तमान ह्याच्या 3 अध्यायातलं 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. हालेलुया. गॉड सो लव्ड द वर्ल्ड. देवाने जगावर इतकी प्रीती केली दॅट ही गेव हिज ओनली. ओनलीचा अर्थ समजतो ना? आता ब्रदर जॉनीने सांगितलं बघा की ना मला इनॉक्ससाठी लेझर ऑपरेशन कर, माझा हिंमत होत नव्हती. काय होत नव्हती? हिंमत होत नव्हती. कशासाठी? कारण तो प्रिय पुत्र आहे, की कसं करायचं लहान आहे. पण देव का सांगतो? एकुलता एक पुत्र. ओनली एवढी प्रीती केली की जो एकुलता एक पुत्र आहे, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त माझं प्रेम आहे, त्याच्यापेक्षा कोणतरी अधिक प्रेम आहे. हालेलुया. ज्याच्यावर मी प्रेम करीतो. म्हणजे तुम्ही समजाल देवाचं प्रेम जे आहे ते देवाचं प्रेम येशू ख्रिस्तापेक्षा आपल्यावरती जास्त आहे. हालेलुया. पुत्रापेक्षा जास्त त्यांनी आम्हावरती प्रेम केलं. काय तुम्ही आमेन म्हणाल? देवाने त्याच्या पुत्रापेक्षा आपल्यावरती जास्त प्रेम केलं. आणि काय केलं? He gave his only begotten son that whosoever believeth on him should not perish. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवील तो नाश होणार नाही, but have everlasting life. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. काय ही काय गोष्ट आहे की मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी गरजेची आहे. तुम्हाला इकडे कुठे लिहिलेलं आहे का की तुम्ही इस्रायलामध्ये जा, त्या पश्चिमेच्या भिंतीवरती जा, आपले माथा टेका, एक बली अर्पा, तर तुम्हाला स्वर्गीय राज्य मिळेल, अनंतकालिक जीवन मिळेल? की तुम्हाला सांगितलेलं आहे का की कोणतेही धार्मिक इस्रायलला व्हिजिट कराल तर तुम्हाला स्वर्गीय राज्य मिळेल? तुम्हाला सांगितलेलं आहे का की तुम्ही जर मोठ्या चर्चमध्ये गेले तर तुम्हाला स्वर्गीय राज्य मिळेल? तुम्हाला सांगितलेलं आहे का मद्रासला गेले तर तुम्हाला स्वर्गीय राज्य मिळेल? स्वर्गीय राज्य, एव्हरलास्टिंग लाईफ कसं मिळणार? इट इज द रीड बिटवीन द लाईन. काय हे? रीड बिटवीन द लाईन. परमेश्वराने आपला पुत्र आमच्यासाठी दिला अशासाठी की जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल त्याला स्वर्गीय राज्य प्राप्त होईल. हालेलुया. आता ह्या वचनावर हात ठेवा. मला वाटते फिलिपिकरस पत्रात एक वचन म्हणते, फिलिपिकरस आम्ही ख्रिस्ताचा वधस्तंभ गलतीकरस पत्र ह्याचं 6वा अध्याय आणि 14वा वचन वाचा. गलतीकरस पत्र ह्याचं 6वा अध्याय आणि वचन 14 वाचा. हालेलुया. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कसलाही अभिमान मी बाळगत नाही. कशासाठी? कारण त्याच्याद्वारेच मला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. हालेलुया. तोच आहे ज्याच्याद्वारे मला सार्वकालिक जीवनाचा रस्ता उघड झालेला आहे. तर मग मी अभिमान कोणाचा बाळगावा? मी माझ्या चर्चचा बाळगावा काय? मी माझ्या कोणत्या मनुष्याचा बाळगावा काय? मी माझ्या कोणत्या धर्माचा बाळगावा काय? किंवा जर अभिमान आहे तर तो ख्रिस्ताचा अभिमान आहे जो आम्हाला बाळगणे गरजेचं आहे. प्रथम वचन, कशाचाही अभिमान बाळगणे
माझ्या हातून न हो. जर मी असं केलं तर मी ख्रिस्ताला प्रस्तुत किंवा त्याला सादर करत नाही. मी का सांगितलं मी मस्त केला, अरे आय एम भारी, आय एम अ प्रिचर, आय एम अ गिफ्टेड मॅन, आय एम अ गिफ्टेड मॅन. आणि मग काय करतात लोक, आपलीच स्वतःची वाहवा करतात की मला ज्ञान आहे, मला प्रगटीकरण आहे. संत पौलाने ह्या सगळ्या गोष्टी तोडून सांगितलेल्या आहे. कोणीही गर्व करू नये. जर तुम्हाला वाटत असेल मला बायबल समजते किंवा मला काय ह्याचं नॉलेज असेल सीलचं किंवा मेसेजचं, बघितलं पास्टर लोक, अरे मला माहिती आहे ब्रदर, तुम्ही सांगा बस तुम्हाला काय सांगायचं आहे. प्रत्येक प्रश्न आपण प्रश्न उत्तराला बसूया. आम्ही वाचलेला आहे. गर्व चढतो. संत पौल का सांगतो, हा गर्व चढू नये म्हणून देवाने माझ्या पाठीमध्ये एक काटा ठेवलेला आहे. कशासाठी? की तुला वाटलं तर लक्षात कर की तू काहीच केलेलं नाही. जे काही तुला मिळालेलं आहे ते देवाने तुला दिलेलं आहे. तर मनुष्याचं नाही आहे, ते कोणाकडून आहे? सगळं देवाने अशासाठी की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिलेला आहे. हालेलुया. ज्याच्यामुळे आज आम्हाला कळते. प्रेज द लॉर्ड. का तुम्ही आमेन म्हणाल? आज जर आम्हाला देवाचं वचन कळते, हे आमच्या बुद्धीने नाही कळत, तर त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे आज आम्हाला ह्या गोष्टी उघडलेल्या आहेत. नाहीतर आजही आमच्यासाठी आच्छादन केलेलंच हे वचन असतं. आम्हीही मंदिरात गेले असते, अर्पण केलं असतं, बाहेर आल्यावर मजा केली असती. परंतु आज परमेश्वराने आम्हाला तसं ठेवलेलं नाही. आज आम्हाला बाहेरील अंगण नाही, परमपवित्र स्थान नाही, परमपवित्र स्थान नाही, तर त्यांनी आमच्यासाठी हे जे परमपवित्र स्थान होतं तेही दुभागलं आणि सांगितलं की मी मंदिरात नाही तर मी तुमच्या हृदयात राहायला सुरुवात करेन. काय तुम्हाला ठाऊक नाही काय की तुम्ही देवाचे जिवंत मंदिर आहात? मेलेल्यामध्ये देव वास करत नाही. देवानी आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या निवडून ठेवलं. कधी? जेव्हा त्यांनी आपल्या पुत्राला आमच्यासाठी दिलं. त्याचा पुत्र तर मेला. मग त्यांनी काय केलं? जसे प्रॉफिट काय सांगतात, येशू ख्रिस्त जेव्हा स्वर्गात उचलला गेला जिवंत होऊन, तोच आत्मा त्यांनी काय केला? आम्हा सगळ्यामध्ये ओतला, कलेसियामध्ये ओतला. अशासाठी की त्याच आत्म्याच्या द्वारे तुम्ही पुत्र आणि कन्या अशी ठहरावे. हालेलुया. आता तुम्हाला काय सादर करणं आहे? जसं ख्रिस्त चालत होता, जसं ख्रिस्त राहत होता, जसं ख्रिस्ताचं जे जीवन होतं ते जीवन आज तुम्हाला तेच प्रगट करायचं आहे. हालेलुया. जे मिनिस्ट्री येशू ख्रिस्ताने 3.5 वर्षात केली, त्यानंतरची जी मिनिस्ट्री आहे, म्हणून योहान काय म्हणतो, जर येशू ख्रिस्ताविषयी सांगितलं तर ह्या जगात पुस्तके मावणार नाही, एवढी कार्यक्रम परमेश्वर येशूने केलेली आहेत. आता तुम्ही सांगा 3.5 वर्षामध्ये एवढी केली. इट इज अ रेव्हिलेशन. ख्रिस्ताचा आत्मा आजही आमच्यामध्ये काम करत आहे. जे आज तुम्हाला साक्षी ऐकलं, मला आरोग्य मिळालं, मला आरोग्य मिळालं, मला आरोग्य मिळालं, अशा जगभरात ज्या मंडळी आहेत या ख्रिस्ताच्या शरीराचं काम करत आहेत. आणि त्यांच्यामध्ये जे त्यांना आरोग्य मिळते, जे त्यांच्याकडे सगळ्यांना वचन मिळते, ते जर लिहायला लागलं तर ह्या जगात पुस्तके कमी पडतील. ब्रदर बॅनरनी फक्त एका आफ्रिकेला फेरी मारली आणि कितीतरी हजारो लोक त्यांना आरोग्य मिळालं, कुबडे बिबडे सगळे बरे झाले. आमच्याकडे जे आहेत ना लोकांच्या टेस्टिमनी त्या भरपूर कमी आहेत ब्रदर व्यानमच्या बाबतीतल्या, काहीच नाही आहेत. परंतु तुम्ही जर लोकांकडून जर खरोखर ह्या लोकांकडून जर कलेक्ट केलं, म्हणून सुपरनॅचरल बुक लिहायला ब्रदर ओवेन जॉकर्सला किती वर्ष लागली? 27 वर्ष लागली. का 27 वर्ष लागली? कारण ह्याच्याकडे थोडस आहे, त्याच्याकडे थोडस आहे. ब्रदर बॅनमच्या जीवनात काय घडलं, तर तिकडे कसं घडलं, ते सगळं एकत्र करायला 27 वर्ष लागली. येशू ख्रिस्ताविषयी जर तुम्ही लिहायला लागलं तर अख्खं जग भरेल, पण येशू ख्रिस्ताविषयीची माहिती कमी पडेल. हालेलुया. कारण तो जो आहे तो आपल्या स्वतःला आमच्यासाठी प्रगट केलेला आहे. त्यांनी त्याचं जीवन जे आहे हे ख्रिस्ताचं जीवन आज आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्ही जे आहोत आम्ही कशाचाही अभिमान मागू शकत नाही. नाही आम्ही आमच्या संपत्तीचा, नाही आम्ही आमच्या स्टेटसचा, नाही आम्ही आमच्या कुटुंबाचा, नाही आमच्या वारसाचा, कशाचाही अभिमान बाळगणं नाही. जर तुम्ही सांगाल माझं वारस मोठं आहे, माझं हे मोठं आहे, जे कॅलिफोर्नियाला घडलं त्यामध्ये जो बायडनचा मुलगा, नंतर हॉलिवूडचे हिरोईन्स, हिरोज, ह्या सगळ्यांचे मोठे मोठे बंगले, काय म्हटलं तर मॅन्शन्स, मोठे मोठे घरं होती. सांगितलं की राख झाली, राख.
जळून खाक झाली. कोण वाचू शकलं ह्या गोष्टीला? अमेरिका तर एवढं काय नावाजलेलं राष्ट्र आहे, ज्याचं काय होऊ शकत नाही. त्यांच्याकडे सगळ्यात जास्त पॉवर आहे, गोल्ड आहे, सगळं काय आहे. अरे परंतु ते आग कशी नाही विझवू शकले? प्रश्न आहे की नाही आहे? अरे आग विझवायला सगळ्या ठिकाणी विजते, फायर ब्रिगेडच्या गाड्या लावून विजते, आकाशातून विमाने पाठवले त्याच्यातून पाणी ओतलं, 50-50 कॅनडावरून आले, इकडून आले, तिकडून आले, विमाने आले, पाणी टाकलं, तरी पण आग विझत नाही. ही आग लागली कुठून? एक दोनदा कोणाचा न हात लागता खाली आला. तोच देवा जिवंत देव आहे. त्याला मनुष्याची गरज नाही, त्याला त्याचे कार्य करण्यासाठी त्याला मनुष्याची गरज नाही की त्यांनी कार्य करावे. तो स्वतः सक्षम असा परमेश्वर आहे. परंतु तो असताना सुद्धा त्यांनी आमच्यावरती प्रीती केली की आमचं जीवन ह्या जगामध्ये आगीमध्ये नष्ट होऊ नये, तर आम्ही त्याच्यातून बाहेर निघावे आणि येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये. ते वचन पूर्ण कर, मला वाटते 14 वचन, 6:14, गलती 6:14. हा, त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभ खेळलेला आहे. आणि प्रेज द लॉर्ड, म्हणजे ज्या गोष्टी माझ्या जीवनात होत्या त्या सगळ्या मी वधस्तंभावर खेळल्या, अशासाठी की तो वधस्तंभाचा जो ख्रिस्त आहे हा माझ्यासाठी अभिमानाचं कारण आहे. तुम्ही कोण आहात? तुम्ही कसे कपडे घालता? कोण आहात? ख्रिस्ती आहोत. येशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे आम्ही असे कपडे घालतो. बहिणींनो, जेव्हा इफिस मध्ये देवाचं वचन पहिल्यांदा संत पावलाच्या द्वारे प्रोड्यूस झालं, प्रॉफेटिक मेसेज मध्ये इफिसियन चॅप्टर 5 मध्ये म्हणतात, म्हणजे 7 चर्चेस मध्ये बुक 3 मध्ये म्हणतात, द फर्वंट डिझायर टू प्लीज गॉड. तुमची मनापासून इच्छा असावी की तुम्ही देवाला प्लीज, म्हणजे आपण काय म्हणतो, संतुष्ट करावी. द पॅशन टू नो हिज वर्ड. देवाची वचनाला जाणून घेण्याची उत्कंठा तुमच्या ठाई असावी. द क्राय फॉर रिचिंग आउट इन द स्पिरिट. आत्म्यामध्ये रडून, जसं प्रधान आता सांगितलं, ड्राय आईज. व्हॉट इज द ड्राय आईज? रडू येत नाही, ऍक्टिंग काय आहे, मनातून नाही. आता मी मला तुम्ही माझ्या अगोदर कदाचित वरती आले, मी आलो तर ना एवढंच गाणं चालू गाणे होत होते. मला काय वाटलं की काहीतरी कॉमन लोकांमधून कोणतरी असेल जो असा आवाज करत असेल. जनरली बघतो का काय, त्यांच्यामधले वाईट कपडे घातलेले आहेत ना, जे पहिल्या रांगेमध्ये उभे आहेत तेच हलतात आणि बाकी सगळे मागे मागे असे लोक उभे आहेत. मी समजलो हे काय आहे, सैतानाचं कार्य आहे. हे देवाचं कार्य नाही आहे. तो काय करतो? डुप्लिकेट करण्याचं कार्य करतो. देवाचा करून देवाचा आत्मा कधी मिळालाय का? संत पावलांनी काय सांगितलं अनन्या सफीराला? देवाचा आत्मा कुठे आला का? अख्ख्या बायबल मध्ये कुठे बघितलंय का तुम्ही? ब्रदर ब्रॅनमच्या मिनिस्ट्री मध्ये बघितलंय का तुम्ही? रेकॉर्डिंग आहे, सगळं आहे, कुठे ऐकलंय का? कुठेही नाही. देवाचा आत्मा गोंधळाचा आत्मा नाही. देवाचा आत्मा सुसज्जनाचा आत्मा आहे, प्रीतीचा आत्मा आहे. तो जेव्हा येतो तो वचन म्हणते की मज्जा रज्जू यांना भेदून आर पार तुमच्या मनाचे पुनर्जीवन करणारा असा तो आहे. तुमच्या जीवनातला काय आहे ते सगळं तो करतो. जेव्हा हन्नाला वाटलं की मला कोणतरी पोचते, ती जाऊन बसली आणि ती रडू लागली, असं करायला लागली. ती रडत होती, एवढी आक्रोशाने ती गहीवरून रडत होती. अशी हालत तिची झाली होती की त्याला वाटलं, एलीला वाटलं की दारू पिऊन पडलेली आहे. उडत नव्हती, असं नाही ती करत ती. आम्ही देवाच्या वचनामध्ये मॅच्युअर्ड असणे गरजेचं आहे. आम्ही देवाच्या वचनामध्ये आम्हाला बघून बापरे हे काय आहे सरप्राईज नसावं. आम्हाला समजावं की देवाचं वचन काय आहे. त्या दिवशी मला वाटतं ब्रदर जॉनीने की कोण ब्रदर नितीने, मला माहित नाही, गदरेकरासवरती कोणीतरी प्रचार केला. कोणी केला प्रचार? ब्रदर नितीनने प्रचार केला गदरेकरासवरती. येशू ख्रिस्त काय केला? त्या गदरेकराच्या त्या रस्त्याला फक्त निघाला. बघा भावा बहिणींनो, ख्रिस्ताची ओळख काय आहे? तो फक्त त्या रस्त्याने जात होता. वास्तविक लोक त्याला त्या रस्त्याला जायला घाबरायची. आमच्या घराच्या समोर एक मुलगा आहे, एक मुलगा म्हणजे माणूस आहे तो. आणि काही वर्षा अगोदर, मी छोटा असताना, म्हणजे वाटतं 10-15 वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगतो, त्याला भूत लागल्यासारखं तो वेडा झाला होता.
आणि तो एवढा पिसावलेला असायचा की त्याला त्याच्या आई वडिलांनी खोलीत घातलं आणि बांधलं, आणि खोलीत घातलं बांधलं तर ते आपल्या खिडकीच्या सडा असतात त्या, तर त्यांनी अशा तोडून तोडून त्याच्यातून तो बाहेर निघाला. मग तोडून बाहेर निघाला मग त्याला हाताला काय केलं, बेड्या घालून घरामध्ये ठेवला की हा तोडू नये, तर त्यांनी बेड्या पण तोडल्या. स्पिरिट, शैतानाचं स्पिरिट काय करते, बेड्या पण तोडल्या आणि सगळ्याला मारायला धावतो. गद्रेकराच्या तिकडे सुद्धा तीच परिस्थिती होती. परंतु येशू ख्रिस्त जेव्हा तिकडे पोहोचला तेव्हा त्या शैतानाने ओळखलं की हा येशू ख्रिस्त आहे. तेव्हा तो त्याला काय म्हणाला, तू मला काढायला आला आहेस काय? कोणी सांगितलं? शैतानाने देवाला ओळखलं. प्रेज द लॉर्ड. तो वेडा मनुष्य होता, त्या मनुष्याच्या द्वारे त्या शैतानाने देवाला ओळखलं की तू मला इथे काढायला आला आहेस काय? नाही, मला वाटतं ब्रदर टीम डॉननी प्रचार केला होता या गोष्टीवरती. आता मला आठवत ती गोष्ट, संडेला प्रचार केला होता तो आपल्या घरी जेव्हा प्रचार केला होता तेव्हा. काय सांगितलं, तू मला काढायला आला आहेस काय? वचन सांगते येशू ख्रिस्तानी त्याला काही म्हटलं नाही. त्यांनी स्वतःनेच सांगितलं की मी कुठे निघून जाऊ, मी त्या डुकरामध्ये मी जातो, तुम्हाला तुम्ही फक्त हो मन म्हणजे मी जातो. म्हणजे तो सुद्धा येशू ख्रिस्ताच्या आज्ञेबाहेर काहीच करत नाही. हालेलुया. शैतान सुद्धा देवाच्या आज्ञेबाहेर काहीच करू शकत नाही. जरी तो देवाच्या वचनापासून निघालेला आहे तरी तो देवाच्या आज्ञेविषयी काय आज्ञेशिवाय काही करू शकत नाही. बघा आहे की नाही? मग येशू ख्रिस्त काय म्हणलं, गो जा, आणि मग तो निघाला. तोपर्यंत तो निघाला काय नाही निघाला. येशू ख्रिस्ताचे शिष्य आले, येशू ख्रिस्ताचे शिष्य काय सांगतात, प्रभू आम्ही प्रार्थना केली, हे केलं ते केलं, परंतु हा भूताचा आत्मा निघत नाही. आणि येशू ख्रिस्ताने फक्त धमकाले, निघून जा. तो निघून गेला. येशू अरे तुझ्यावर झालं, आमच्याद्वारे नाही झालं. येशू ख्रिस्त काय सांगतो, असली जात उपास व प्रार्थना ह्याशिवाय मिळत नाही. मग उपास व प्रार्थना आम्ही आमच्या जीवनात करतो का, हा प्रश्न येतो. प्रार्थना फुल टाइमपास, जोरात आणि उपास आमच्या जीवनात आम्हाला ऍसिडिटी होते, आम्हाला भूक लागते, आमच्या वाट लागते, आमचं डोकं दुखायला लागते का, आमच्या जीवनातून उपास निघून गेलेला आहे. प्रत्येकाचे, माझी इन्क्लुडिंग मी सांगतो, कोणाचं मी वैयक्तिक कोणाला सांगत नाही, हे माझ्यापासून मी सुरुवात करतोय. अशासाठी की आम्हाला स्वतःला आज आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे. जर आम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे, ख्रिस्ताला सादर करायचं आहे, तर भाव बहिणीने आपल्या स्वतःला प्रथम वधस्तंभावर ठेवणे गरजेचं आहे. आमच्या स्वतःच्या सगळ्या सवयी वधस्तंभावर ठेवणे गरजेचं आहे. मी जगाला वधस्तंभावर खेळले आणि जग माझ्यासाठी वधस्तंभावर खेळलेला आहे. आमचा आणि जगाचा काही संबंध नसावा, कारण ख्रिस्त आणि जगाचाही काही संबंध नाहीये. वचन म्हणते जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार मिळाला. मग आमचा आज पॅशन काय आहे? काय म्हणते? पॅशन टू नो हिज वर्ड, देवाच्या वचनासाठी उत्कंठा. रोशनी त्या दिवशी मला एक गोष्ट सांगितली. त्याचा मुलगा कॅनडाला राहायला गेलेला आहे त्या कामासाठी, आणि त्या चर्चमध्ये तिकडे जातो. त्या चर्चमध्ये बघा ही गोष्ट फार महत्वाची. त्या चर्चमध्ये जी मुलं आहेत, इथून हा इकडून तिथे गेलेला आहे, तिथले बाहेरचे लोक आहेत, तिथले लोक आहेत, त्या लोकांनी बायबल स्टडीसाठी मुलांनी सांगितलं की आम्हाला बायबल स्टडी करायची आहे, आम्हाला जवळ बसवा. बसवल्यानंतर पास्टरनी काय केलं की बघितलं की कोणाकोणाला देवानी दान दिलेलं आहे. पास्टरचं काम असते की मंडईत गिफ्ट आयडेंटिफाय करायची. हे लोहचुंबकाचं काम आहे. एक लोहचुंबक आहे, तो नेला तर तो चिपकतो. जो लोहचुंबक नसेल तर तो स्टीलला लोहचुंबक चिपकेल काय? नाही चिपकणार. इट इज अन आयडेंटिफिकेशन ऑफ द मिनिस्ट्री. कोणाचं काम आहे? पास्टरचं काम आहे मंडईत फायफोल्ड मिनिस्ट्री उभा करणं. बाकी कोणाचंही काम नाहीये मंडईत फायफोल्ड मिनिस्ट्री. कारण जो पालक आहे त्याला माहिती आहे की कोण किती कडक आहे, कोण किती नरम आहे, कोणाच्या वेळी काय होतं आणि कोणाच्या वेळी काय होत नाही. हे काम कोणाचं आहे? तिकडे बायबल स्टडी चालू केली आणि बायबल स्टडी मध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही प्रश्नोत्तर विचारा, तुम्हाला काय वाटते का, ह्याच्यावरती सवाल जवाब चालू झाला. त्याच्यामधून त्यांनी शोधून काढलं की त्यांच्यामधले मुलांमधले काही मुलं अशी आहेत ज्यांच्यामध्ये प्रीचिंगची प्रभूने दान दिलेलं आहे. त्याच्यामधला ब्रदर रोशनचा मुलगा सिलेक्ट झाला. त्यामधला त्याला सांगितलं की आता येणाऱ्या मीटिंगसाठी
तुला प्रिपरेशन करायचं आहे, 2 महिने अगोदरच तुला सांगतो कसं करायचं. प्रभूकडे प्रार्थना कर, उपास कर, काही कर. तुझा देवाचा संपर्क झाला आणि तू रेडी झाला तर तुम्हाला येऊन सांगायचं की मला प्रभूकडे वचन मिळालेलं आहे, आय एम रेडी टू प्रीच. हालेलुया. मला फार आनंद झाला ही गोष्ट ऐकून. अशा प्रकारे मंडळी ख्रिस्ताचं वचन पुढे सादर करण्यात येते. अशा प्रकारे देवाचं वचन मनुष्यामध्ये ट्रान्सफर केलं जाते. Transfer to know his word, the cry for reaching out in the spirit, आत्म्यामध्ये पोहोचणे. All begins to fade, and instead of that, church being on fire with the fire of God, it is cooled off and it becomes formal. हे सगळं होण्यापेक्षा इफिशियन्स मंडळीमध्ये काय झालं, आग जी होती, जी पेंटेकॉस्टच्या दिवशी लागली होती, ती थंडी 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 होत गेली. लोकांना वाटलं आम्ही तर ख्रिस्ती आहोत ना, हो वी आर क्राइस्ट, वी नो द मेसेज. आम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त पिता पुत्र पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा चुकीचा आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाचा बाप्तिस्मा बरोबर आहे, आमचा प्रॉफिट आहे, आय बिलीव्ह. बट कुल नाव उपास नाही, प्रार्थना नाही, देवाच्या पॅशन टू नो हिज वर्ड, देवाचे वचन जाणण्याची उत्कंठा थंडी झालेली आहे. मला ब्रदर रणधीरने मला सांगितलं, ब्रदर काय होतं माहितीये का, शुक्रवारी प्रार्थना होते कारण रविवारी प्रार्थना होते, मग अख्खा आठवडा खाली जातो, त्याच्यापेक्षा मंगळवारी प्रार्थना ठेवा म्हणजे काय कंटिन्युएशन मिळेल, सुटायला नको. मला आवडलं एक्झाम्पल, त्यांची जी गरज होती ती मला आवडली. वास्तविक आपल्या सगळ्यांना टाइम बसवणे काही वेळेला शक्य होत नाही, परंतु आमच्यामध्ये उत्कंठा तरी असली पाहिजे की देवाच्या वचनासाठी की ब्रदर हे व्हावं. मी आता ह्याच गोष्टीवरती त्या दिवशी मी ब्रदर आशिषच्या घरी गेलो होतो. मी घरून बघितलं की घरी इथून तिथे पोहोचायला 40 मिनिटं लागतात, 40 ते 45 मिनिटं. 45 मिनिटं जायचं आणि 45 मिनिट यायचं, 1 तास फक्त त्या घरात बरोबर मिळतो. 1.5 तास जायला तर 1 तासाचं प्रिचिंग किंवा त्यांच्या जोडीला जो काय वार्तालाप आहे तो, परंतु हे करणे गरजेचं आहे. मग माझ्या मनात विचार आला, ब्रदर नितीन पण एवढ्या लांबून इकडे येतात म्हणजे त्यांना पण एवढ्या संधीला एवढा वेळ लागतो, ते आपण ग्रहण करत नाही. आपल्याला त्रास होतो, आपण पकडतो, परंतु दुसऱ्याला त्रास होतो तो, आणि हा त्रास नाही, हा तर आशीर्वाद आहे. कारण देवाचं वचन सांगणे हा आशीर्वाद आहे जो त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्यांनी तो आम्हाला दिलेला आहे कारण देवाचं वचन त्यांनी आमच्यासाठीच दिलेलं आहे. त्याचं जीवन जे आहे ते आमच्यासाठीच दिलेलं. परंतु काय झालं, इफिस मंडळीमध्ये प्रेम जे आहे ते थंड होत गेलं. कशामुळे? नॉलेज जास्त झालं आणि आत्मा कमी झाला. नॉलेज जास्त झालं आणि आत्मा कमी झाला ना, ख्रिस्ताच्या प्रेमाला सादर करता येत नाही. फक्त आपलं नॉलेज काय आहे ना ते सादर करता येते. बाबांनीनं त्या दिवशी ब्रदर जानीने एक्झाम्पल दिलं, ती बाई आली, ओरडली, ओके सॉरी, इतक्यात सगळं संपलं. का संपलं? आम्हाला आमचं जे जीवन आहे, ऍट्रिब्यूट आहे, हा चेंज करणे गरजेचं आहे. हा सगळ्यांना तोडणे गरजेचं आहे. तुम्ही सांगू शकत नाही माझ्यामध्ये राग आहे, माझ्यामध्ये हे आहे, माझ्यामध्ये ते आहे. इट्स ऑल गॉड. मी सगळ्याला वधस्तंभावर खेळलेला आहे आणि माझ्यासाठी मी सगळ्यांसाठी मी वधस्तंभावर खेळलेला आहे. अरे तो आमच्यामध्ये येत नाही का? अरे नाही येत. त्या दिवशी माझ्या चुलत भावाच्या लग्नाला गेलो होतो. सगळं झालं, आमच्या कुटुंबाचा फोटो काढला, खाली तर एवढं आमचं मामू मला सांगतो, अरे डान्स करायला नातं नाही. तर मी सांगितलं काय माहितीये का, जमत नाही ना आपल्याला, तर डान्स जमत नाही का? नाही, हे खोटं काम जमत नाही आपल्याला. तर तो हसायला लागला. म्हणजे तुला समजलं मी काय सांगितलं ते? हो समजलं. बरं झालं लवकरच समजलं. त्याला बरं झालं लवकरच समजलं. का? कारण तुम्ही सांगाल असं करा, जगाला त्याच्यामध्ये आनंद आहे, आम्हाला काही आनंद नाहीये नाचण्यामध्ये. आम्हाला देवाच्या वचनामध्ये आनंद दिलेला आहे. आमचा आनंद ख्रिस्तामध्ये असावा. जगामध्ये अरे हे करा ते करा, आम्हाला काही आनंद नाहीये. जग आम्हाला वधस्तंभावर खेळलेलं पाहिजे. जेव्हा जग आम्हाला वधस्तंभावर खेळलेलं होईल तेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे होणार. आम्हाला ख्रिस्ताचं, तुम्ही सांगाल ख्रिस्ताचं जीवन हे काय आहे ब्रदर? तुम्ही सादर म्हणता, सादर कसं करावं? फर्स्ट यू रिजेक्ट युअरसेल्फ. स्वतःला सगळं पोहे नाका. काय झालं इफिसियन मंडळीमध्ये आपण पुढे पाहूया. डेबिट नाव फॉर्मल. The abandonment of God was dying out of the people and weren't too careful about what God thought of them as they began to careful about what the world thought about them. लोकांनी विचार करायला काय सुरुवात केली की माझ्यापेक्षा
देवापेक्षा लोक आमच्या विषय काय विषय करतात. हा इम्पॉर्टंट, प्रार्थनेला गेला, अरे आता लग्न होतं, आता प्रार्थनेला गेला, आता येणार का नाही येणार. अरे तो लग्न केला, तो फिरायला गेला, तो त्याच्या तिथे गेला, आम्ही त्याच्या मागे गेलो. काय प्रकार असं म्हणून मी माझ्या मनात तर निश्चय केला की अगोदर मी बॉसच्या जोडीला जायचो. देवाने फटका मारला. जर देवाला माहिती आहे ना की मी कोण आहे, देवाचा निवडलेला आहे, तर तो माझ्या जॉबची पण काळजी घेणार आहे. माझी जबरदस्ती मला वाटत होती ना, देवाने उत्तर दिली, तुझी जबरदस्ती तुझ्यावर काहीच होऊ शकत नाही. तुझ्यासाठी सगळं करणारा मी इकडे बसलेला आहे, मी करेन, तू माझ्यावरती अवलंबून राहा. मी खरं पुन्हा सर सॉरी सर, अब से नहीं होगा मेरे से, ये जो हुआ ना वो बहुत हो गया, अब से नहीं होगा. सरळ तोंडावर. त्याला पण वाईट वाटत राहिलं का, याला माहिती पडलं की अरे हा जो झालाय मॅटर, जो मोठा मॅटर आहे, परत कोणाला मॅटर मध्ये व्हायचं, इन्व्हॉल्व व्हायची गरज नाहीये. परमेश्वर आमच्या वतीने उभा राहतो जेव्हा आम्ही स्वतः मागे पडतो. आम्ही स्वतःला सांगतो की प्रभू आम्ही काहीच नाही, म्हणून जे शुक्रवारचं जे वचन वाचलं, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. तर काय कर, तू देवाची आठवण कर. वचन वाचते फक्त 3रा अध्यायातलं 5वं वचन. प्रवक्ता नीतिसूत्र याचं 3रा अध्याय 5वं वचन. 3रा अध्यायाचं. तू आपल्या अगदी मनापासून काय कर, परमेश्वरावर भाव ठेव. अगदी मनापासून तू सांगशील की प्रभू काय करू. सारफतेतील विधवेने अगदी मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवला. शमरोनी स्त्रीने अगदी मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि वचन का म्हणते, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तुला राहायची गरज नाहीये. जेव्हा तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहशील ना, तेव्हा तुला देवाचे कार्य बघायला मिळणार नाही. इट इज नॉट द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताचं प्रेझेंटेशन करायचं असेल, बघा भावं, फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही समजावे म्हणून मी तेव्हा पण म्हटलं, वी आर मॅच्युअर्ड वन. संत पॉल आणि सिला, मला वाटते सिला, हे दोघे रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना एक मुलगी जी होती, जिला वचन म्हणते, जिला भूताने पकडलेलं होतं. त्या वचन म्हणते भूताने पकडलेलं होतं. आणि ही मुलगी ती आपल्या जो काय म्हणतात, जो तिचा शेठ होता, जो कोण होता, हा मालक जो होता, तिला काय, त्याला काय सांगायचं, भविष्य, ह्याच्या जीवनात हे आहे, ह्याच्या जीवनात हे आहे, असं सांगून पैसे मिळून द्यायचं. लोक त्याच्याकडे लाईन लागायची. आणि टेलिपथीवाले. आणि हे पॉल आणि शिला हे आपल्या रस्त्याने असे जात होते. मला वाटतं 19व्या अध्यायात आहे ना, प्रेषित कृत्य, मला वाटते. वाचा सांग. 16व्या अध्यायात का, त्याला फार वाईट वाटले. एक मिनिट काढू दे. मला वाटतं हा प्रेषितांची कृत्य ह्याचा 16वा अध्याय आणि 14 पासून वाचा ना. नाही का, 16 पासून. हा प्रेषितांची कृत्य ह्याचा 16वा अध्याय 16वं वचन. आता कुठे जात होते, प्रार्थनास्थळी, चर्चला जात असताना एक मुलगी आम्हाला आढळली आणि तिच्या सगळं टेलिपॅथी सगळं सांगून पुष्कळ मिळकत मिळत असे. आणि वचन काय म्हणते, अरे बापरे, आपल्याला पण असं सांगितलं ना, काही बघितलं की नाही, सैतान पण ओळखतं का ना आपल्याला. परत तर सांगितलं का ना, बरोबर सांगितलं पण तिने, मी देवाचा सेवक आहे ना, ओळखली का ना तिने, बरोबर तिने सांगितलं की नाही, त्या प्रकारे सांगितलं की नाही, ओळखलं की नाही, मी देवाचा दास आहे. एवढा सूट बूट घालून नाही तर मला स्टेजवरती बसवलं ना, लोकांना, पास्टर लोकांना आजकाल राग येतो, स्टेजवरती नाही बसवलं ते, मला पास्टर आहे ना मी, मला मिळालं स्टेजवरती बसवायचं. मंडईत दुसऱ्या मंडईत गेला, लोकांनी एक बॅग करायला आला पाहिजे, एक हे करायला आला पाहिजे, तर आम्हाला बरं वाटते. संत पॉल का सांगतो, परत वाचायचं 17 वचन. हे तर हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. कोण म्हणते, ही मुलगी सांगते. आणि असे पुष्कळ दिवस ते चालत असते, जेव्हा जेव्हा ते जात असे. मग
मग पौलाला काय वाटले? अतिशय वाईट वाटले. अरे अभिमान वाटायला पाहिजे ना रे, ती आपल्याविषयी सांगते सगळ्यांना, अरे बघ आबा देवाचा सेवक आहे का नाही, सगळ्या लोकांना सांगते, कॉलर टाईट व्हायला पाहिजे होती. परंतु पौला इकडे वाईट वाटलेलं आहे, कारण त्याचा लक्ष त्याच्या सेवकाईकडे किंवा त्याच्या शरीराकडे नाहीये. त्याचं जे लक्ष आहे तर ते कुठे आहे? देवाच्या स्वर्गीय राज्याकडे, राज्य आणि नीतिमत्व मिळवण्याकडे. तो नाही बघत की माझ्या शरीराचा गौरव होतोय का. त्यांनी सांगितलं असतं ना, अरे हा हा अरे मीच तो, तू माझ्याविषयी बोलते ना, अरे ऐका मी तारणाचा मार्ग तुम्हाला सांगतो. संत पौलांनी ते काहीही केलेलं नाहीये. सैतानाच्या मार्गात देवाचं कार्य होत नाही. देवाचं कार्य केवळ देवाच्या मार्गानेच होते. मनुष्याच्या बुद्धीने मनुष्य देवाचं कार्य होत नाही. देव आपले कार्य स्वतःहून करतो. आणि काय वचन म्हणते? हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या नावात सांगतो तू निघून जा, आणि ते तात्काळ निघून गेले. आणि काय झालं? ती मुलगी फ्री झाली आणि पौलाविषयी घोषणा पण व्हायची राहिली. हे तारणाचा मार्ग सांगणारा घोषणा पण बंद झाली. असं एक दुःख वाटायला पाहिजे होतं कोणाला? अरे पौलाला, अरे आता आता कोण सांगणार माझ्याविषयी? त्याच्याविषयी मनुष्याला मनुष्याच्या गौरवाचे इंटरेस्ट नसावेत. ख्रिस्ताचं जीवन सादर करताना ख्रिस्त माझ्याविषयी काय म्हणतो हे सर्वात महत्वाचं आहे ते समजले भाव बहिणींनो. कारण आम्ही ख्रिस्तासाठी जन्मलेलो आहोत. आम्ही जगासाठी नाही. काय सांगितलं इकडे? काय म्हटलं प्रॉफिट इकडे? काय म्हणाले? कुठे गेलं ते? The advent of God was dying out and the people weren't too careful about what God thought of them as they began to careful about the world thought of them. लोक काय विचार करतात याच्याविषयी ते फार जागरूक झाले. आम्ही प्रार्थना करायला लागलो रात्री, त्यांना त्रास होईल, त्यांना हे होईल, ते लोक त्याच्याविषयी विचार करायला लागले. The second generation, that second generation coming on just like Israel, इस्रायल सारखं झालं. They demanded a king to be like the other nation. आमच्याही पास्टर, आमच्याही मंडळी सेवकाई, आमच्या मंडळीत सॉंग लिडिंग, आमच्या मंडळीत सिस्टम अशी असावी जशी त्या मंडळीत आहे, दुसऱ्या मंडळीत आहे. इस्रायलासारखे इफिस घरातले लोक सुद्धा मागायला लागले. When they did that, they rejected God. काय केलं त्यांनी? त्यांनी जेव्हा असं करायला सुरुवात केली त्यांनी देवाला नाकारले. But they did it anyhow. त्यांनी केलं. That is the history of the church. When it thinks more of conforming to the world instead of conforming to the God, it isn't long until you see them stop doing things and they used to do and start doing things that they wouldn't do initially. ह्या सगळ्या गोष्टी जे करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या बंद झाल्या आणि नाही करायला पाहिजे होत्या, जे सुरुवातीपासून शिकवलेल्या नाही त्या सगळ्या मंडळीमध्ये घुसल्या. They changed their manner of dress. त्यांनी आपले कपडे सुद्धा बदलले. Their attitudes and their behavior. त्यांनी आपलं जे ऍटिट्यूड वृत्ती जी आहे आणि स्वभाव जो आहे हा बदलला. आम्ही ख्रिश्चन, आम्ही असेच असलं पाहिजे, आम्ही असेच केलं पाहिजे. कपड्यावरती किती वेळा सांगितलेलं आहे? संत पौलाने तुम्ही वाचाल, कपड्यावरती संत पौलाने भरपूर म्हटलेलं आहे काय? नाही म्हटलेलं आहे. त्याने काय सांगितलं? ख्रिस्ताच्या मंडळीने कसे कपडे करावे एवढंच एकदाच सांगितलेलं आहे. परत 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 रिपीट केलेलं आहे का? जी ख्रिस्ताची मंडळी आहे तिला माहिती आहे की वचन एकदाच सांगितलं म्हणजे आमेन. त्याला रिपीट 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 करून सांगायची गरज नाहीये. त्या दिवशी आम्ही वाटते ब्रदर आशिषच्या घरी असतानाही कपड्यावरती विषय झाला, तर केसावरती विषय झाला, सगळ्यावरती विषय झाला. अशासाठी ते संत आम्हाला शिकवलेलंच नाहीये, हे वचन सांगितलेलीच नाहीये. दोघांची चुकी आहे, सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची. ऐकणाऱ्याने वाचलं सुद्धा पाहिजे की बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे. जर आम्ही शोधलं नाही, आम्ही सांगू आणि आम्हाला शिकवलं नाही, असं होत नाही. दोन तर्फी आहे, दोन्ही तर्फी. आणि काय वचन सांगते? दे चेंज देअर मॅनर ऑफ ड्रेस अँड देअर ॲटिट्यूड अँड देअर बिहेवियर अँड दे गेट रिलॅक्स. अच्छा कोई नहीं, प्रार्थना में जाओ आओ. दिस इज नॉट द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव. हे काही ख्रिस्ताचे प्रेमाचं दर्शक नाहीये. दिस इज व्हॉट इफिशियन्स मीन्स रिलॅक्स, ड्रिफ्टिंग. चलता है ना, चलने दो. प्रेयर को नहीं गया, चलता है चलने दो. का ब्रदर का बोलणार आहे का? चलता है चलने दो. आम्हाला देवाच्या वचनाची उत्कंठा स्वतःहून लागली पाहिजे.
देवाचा पवित्र आत्मा. भाव बहिणींनो, प्रभू सहाय्य करो. ख्रिस्ताचं जे जीवन आहे ना भाव बहिणींनो, हे मनुष्याच्या बुद्धीने कधीच उघडणार नाही. ख्रिस्ताचं जे जीवन आहे ना, हे मनुष्याला बदलणार आहे. ख्रिस्ताचं जे जीवन आहे ना, हे मनुष्याच्या इगोला तोडून बरोबर काम करणारं वचन आहे. तुम्ही सांगाल, ब्रदर माझा इगो मोठा, मी त्याला जाऊन क्षमा कशी मागू? देव सांगतो जाऊन माग. डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. डिफिकल्ट आहे. तुम्ही सांगाल, अरे ब्रदर त्यांनी माझं एवढं वाईट केलं होतं, त्यांनी माझं हे केलं होतं, त्यांनी माझं ते केलं होतं. एन नंबर ऑफ रिझन्स आर विथ यू. पण ख्रिस्ताला जर तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल ना, तर तुम्हाला क्षमा मागावी लागेल, क्षमा करावी लागेल. वचन वाचूया. पहिले योहान याचा दुसरा अध्याय. पहिले योहान याचा दुसरा अध्याय. आणि वचन 1 जॉन, पहिले योहान याचा दुसरा अध्याय आणि वचन याचं 3 ते 6 वाचूया. आता आपण त्यांच्या आज्ञा पाळल्या, तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्यांच्या नाही, आपण त्याच्या आज्ञा पाळल्या, तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो. तो म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आपण येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळल्या, तर ह्यावरून आपणास कळून येते की आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो. आणि वचन चौथं काय म्हणते? मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. मी त्याला ओळखतो पण त्याच्या आज्ञा पाळत नाही, तो कोण आहे? लबाड आहे. कोण सांगते? वचन सांगते, मी नाही म्हणत. कोण सांगते? वचन का सांगते? ही इज, इंग्लिश मध्ये काय लिहिलेलं आहे? ही इज अ लायर अँड द ट्रूथ इज नॉट इन हिम. तो लबाड आहे, खोटा आहे आणि सत्य त्याच्यामध्ये नाही आहे. का नाही आहे? कारण तो देवाच्या आज्ञा पाळत नाही. जर त्याच्यामध्ये देवाची प्रीती असेल ना, ज्या मनुष्यामध्ये देवाची प्रीती आहे ना, तो देवाचं काय करतो? आज्ञा पाळतो. तो ना असं विचार करत, अरे मला जगाची फॅशन मस्त मॅच होते का नाही, जगाची फॅशन करू की नको. तो विचार न करणार की हे चांगलं आहे का ते वाईट आहे. जगाला काय वाटेल, मावशी, मामी, काकी, तो अंकल, तो बॉस, तो हा काय म्हणेल, तो ते नाही विचार करत. His representation, the presentation is only Christ love. ख्रिस्ताच्या प्रेमाला प्रकट करण्याचं काम ख्रिस्ती व्यक्तीला केवळ दिलेलं आहे. तुमच्या बिहेवियर मधून तुम्ही देवाच्या वचनाला जिंकणे गरजेचं आहे. हालेलुया. वचन वाचा, चौथं वचन परत वाचा. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. त्याच्या ठाई सत्य नाही. त्याच्या ठाई सत्य नाही. कारण जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे आता लक्ष ठेवा, जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो. म्हणजे ब्रदर आनंदी कसं आहे ना, माझ्या बायकोने मला लेटर दिलं. नाउ आय अंडरस्टूड व्हॉट इज द रीड बिटवीन द लाईन. त्या दोघांमधला शब्दामधला वाक्यामधला अर्थ काय आहे ना, तो गर्भ काय आहे ना, तुम्हाला कळला. काय सांगितलं? जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. जोराने तर बोला. दुःख झालं असं वाटतं मला एकदम, तुम्हाला देवाची प्रीती माहिती पडली तर. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. काय वाचते? जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावलेली आहे. खरोखर पूर्णत्व पावलेली. कशाने? किंवा देवाच्या आज्ञा पाळण्याने. कधी देवाची आज्ञा आपण पाळू शकतो? जेव्हा देवाच्या आत्म्याला आपण स्वीकारू. आपण जगाला वधस्तंभावर खेळलेले, जगासाठी आपण वधस्तंभावर खेळलेले. आमचा आणि जगाचा संपर्क संपला. आम्ही फक्त ख्रिस्ताचे लोक म्हणून प्रेझेंटेशन जेव्हा चालू करतो आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे वागतो, तेव्हा देवाची खरोखर जी प्रीती आहे ती आमच्यामध्ये येते. हालेलुया. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, बट हुसो कीपेथ हिज वर्ड. जो कोणी त्याचे वचन ठेवतो, इन हिम व्हेरीली the love of God perfected. Hallelujah. Not imperfect, not half perfect, not 75% perfect,
100% परफेक्ट आहे. Amen. कोणामध्ये? ज्याच्यामध्ये देवाचं प्रेम आहे. अँड हिअर बाय नो दॅट, पुढचं तुम्ही वाचा. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. हालेलुया. यावरून आपल्याला कळून येते की देवाचा आत्मा येशू ख्रिस्त ह्याच्या काही आहे. प्रेज द लॉर्ड. Amen. मग आमच्यासाठी फार सिंपल आहे. तुम्ही सांगाल ब्रदर आम्हाला काय करायचं आहे जीवनामध्ये, की स्वर्गीय येशू ख्रिस्ताकडे काय? ब्रदरने शुक्रवारी पण सांगितलं होतं, एक मनुष्य एका वेळेला येशू ख्रिस्त एका स्त्रीकडे गेला, शंभरणी स्त्रीकडे, काय सांगण्यासाठी? की स्वर्गीय राज्यासाठी तिला वचन सांगितलं. आणि येशू ख्रिस्ताकडे एक श्रीमंत व्यक्ती आला की मी असं असं केलेलं आहे, आता मला स्वर्गीय राज्य मिळावे म्हणून मी आणखी काय करावे? प्रॉफेट सांगतात त्याला माहिती होतं की काहीतरी त्याच्यामध्ये कमी आहे. मी सगळं केलेलं आहे पण काहीतरी कमी आहे. त्याला माहिती होतं, असं नव्हतं की त्याला माहिती नव्हतं. आणि येशू ख्रिस्ताने सांगितलं की सगळं केलेलं आहे, फक्त एक सोड, जग सोड, म्हणजे तुला सगळं मिळेल. अरे जग कसं सोडू? जग कसं सोडू? जग सोडणं म्हणजे डिफिकल्ट टास्क. जेव्हा तुम्ही जगाला सोडाल तेव्हा तुम्ही ख्रिस्ताची भागीदारी व्हाल. आमेन. आणि वचन काय म्हणते? 6वं वचन, मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. हालेलुया. मी त्याच्या ठाई राहतो. तुम्ही सांगाल की देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे असं जर तो सांगतो, असं म्हणणाऱ्याने तो जसं चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. इट इज द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह. जसा ख्रिस्ताने प्रीती केली तशी तुम्हीही प्रीती करावी. जसा ख्रिस्त या पृथ्वीवर चालला आणि तसेच तुम्ही ह्या पृथ्वीवर सुद्धा चालले पाहिजे. इट इज नॉट वॉक बाय युअर ओन सेल्फ. तुम्ही सांगू नका की आपलं चर्च कोणा मनुष्यावरती अवलंबून आहे. तुम्ही सांगू नका हे चर्च जे आहे हे ब्रदर व्हॅनमच्या नावाने बनवलेलं आहे. नो, ब्रदर व्हॅनमच्या नावाने बनवलेलं नाही. हे चर्च जे आहे हे ब्रदर व्हॅनमला दिलेल्या रेव्हिलेशनने बनवलेलं आहे. हे देवाचं रेव्हिलेशन आहे. योहानाच्या द्वारे पुस्तक लिहिलं, काय वचन म्हणते? ब्रदर व्हॅनमने ते काय सांगितलं? दिस इज नॉट द रेव्हिलेशन ऑफ जॉन, दिस इज द रेव्हिलेशन ऑफ जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्ताचा प्रकटीकरण आहे. आमेन. आणि ते काय करते? आमच्या जीवनाला परफेक्शन कडे घेऊन येते. आपल्याला आणखी एक वचन वाचूया, 4थ्या अध्यायामध्ये उघडा. 4थ्या अध्यायातलं 7वं वचन आहे ते 7 ते 11 वाचा. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे. आता काय करावी? आपण प्रीती करावी. म्हणजे काय आहे? आणि काय वचन म्हणते? कारण प्रीती देवापासून आहे. आपण काय करावी? एकमेकावरती प्रीती करावी. प्रीती कुठून आली? देवाकडून आली. Amen. Christ is the mystery of God revealed. What is the mystery? What is the Christ? What is the God? It is a love. Christ is the mystery of love revealed. देवाने आमच्या स्वतःसाठी प्रेम प्रगट केलं. Christ is the mystery of God revealed म्हणजे काय? ख्रिस्तानी आमच्यासाठी एवढं प्रेम केलं की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र, त्या पुत्रापेक्षा कोणतरी आणखी प्रीतीसाठी होता, ज्यांनी त्याला भिकारले, त्याच्यासाठी त्याने आपल्या पुत्राला दिले. दॅट इज हिज लव्ह. ते त्याचं प्रेम आहे, ज्याच्या प्रेमाच्या द्वारे आज आम्ही जगत आहोत. मग आमची आयडेंटिटी कोण स्वयं नाही, तर आमची आयडेंटिटी प्रभू येशू ख्रिस्त आहे. तुमचं कोण रे? तुमच्या डोक्यावरती कोण आहे का नाही? मायबाप कोण आहे का नाही? तुमचं कोण सरकारी ओळख बिळख काहीतरी वंशामध्ये काय ते सांगतात, वारशामध्ये तुमच्या कुटुंबाचं नाव बिव आहे का नाही? नाहीये. आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यांनी आमच्यासाठी सगळं करून ठेवलं आहे. वचन परत वाचू दे. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे. किती होतो ना? बरोबर, 7वं वचन. आणि व देवाला ओळखतो. आणि तो देवाला ओळखतो. कोण ओळखतो? जो कोणी प्रीती करीतो तो देवाला ओळखतो, कारण त्याला माहिती आहे की देव हा प्रीती आहे. हालेलुया. आमेन म्हणाल तुम्ही? देव काय आहे? प्रीती आहे. आणि तो आमच्यासाठी प्रकट झाला. आणि 8वं वचन, जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखीत नाही, कारण देव प्रीती आहे. कारण देव प्रेम आहे, देव प्रीती आहे. जो कोणी प्रीती करीत नाही तो काय आहे? देवाला ओळखत नाही. तुम्ही सांगाल अरे ह्याच्यामध्ये राग केवढा?
ह्याच्या वाईट कडा उन्हा देवाने कडा आता ब्रदर रोमन विषय हा ब्रदर रोमन असा ब्रदर रोमन तसा ज्वेल असा ब्रदर ज्वेल तसा. अरे काढायला लागलं तर अख्खं त्याचं काढलं माझं काढलं माझं काढायला लागलं तर केवढे लोक बसलेले आहेत. मी विचार करतो मी ऑफिसला जातो अख्खा रात्रंदिवस काम करतो माझा बॉस सांगतो हा कामच करत नाही तो. आता करू काय चष्मा तरी कुठला आणू की ह्याला दिसेल मी काम करतो तर अख्ख्या दुनियाचं काम माझ्या डोक्यावर टाकलाय. सगळे लोक निघून गेली नवीन लोकांना घ्यायला पण ताकद संपली आहे तरी सुद्धा सांगतो हा काम करत नाही तो. अख्खा माझ्या मुंड्यावरती सगळं पास होते तरी सांगतो हा काम करत नाही तो. आता करायचं काय माणसाने का दोष दिसतात माणसाला. मनुष्य ह्या पापा शरीरामध्ये असाच आहे परंतु ख्रिस्तानी आम्हाला ह्या शरीरातून वेगळा काढलेला आहे. ख्रिस्त काय सांगतो तुम्हाला दोष देण्याचं काम तुमचं नाहीये. तुमचं काम आहे की तुम्ही प्रीती करावी. का प्रीती करावी वचन पुढे काय म्हणते. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले ह्यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. कोणाला दुसऱ्या कोणाला नाही ब्रदरांनी आपल्याला आपल्या स्वतःला जीवन प्राप्त व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने देवानी त्याच्या पुत्राला येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी पाठविले आणि यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. पहिली प्रीती प्रगट झालेली आहे. तुम्ही सांगा देव आमच्यावरती प्रीती त्या दिवशी मारते ते ब्रदर सुनीलने काय पाठवलं होतं तुम्ही व्हिडिओ क्लिप ऐकली त्या ग्रुपवरती ते फार सुंदर उदाहरण दिलं होतं. ते मला आवडलं. मी पहिला विचार केला की पहिलं समजलं ना नंतर मला ते समजलं. ते सुंदर उदाहरण होतं. ते एक मनुष्य का सांगतो जात होता रस्त्याने बघितलं रे त्या माणसाकडे केवढा आहे. तो सांगतो अरे देवाला तू सांग की याला जेवढा दिला ना बस झाला भरपूर झालं. तो पुढे जातो तेवढा एक गरीब माणूस भेटला. त्याला विचार ह्याच्याकडे काहीच नाही देवाने त्याला एवढं दिलं याला तर काहीच दिलं नाही. एक कपडा पण अंगावरती सारखा नाही. वारा आला तर निघून जाईल अशी परिस्थिती झाली आहे. देवाला सांग तरी देवगड रात्री प्रार्थना केली देवाला सांगितलं की देवा तू त्याला एवढं दिलाय आणि याला काहीच दिलं नाही हा काय प्रभू करतो. तो का सांगतो देव त्याला का सांगतो तो स्तुती आराधना एवढी करतो ना की त्याच्यामुळे त्याला मिळत जातोय. एक काम कर त्याला मी द्यायचं बंद करतो. कधी मी तू त्याला जाऊन का सांग की ना तुझी स्तुती आराधना करतो ना ती बंद कर म्हणजे मी तुला द्यायचं बंद करीन. आणि हा जो आहे ना ज्याला काहीच मिळालं नाही त्याला सांग तू स्तुती आराधना करण्यास सुरुवात कर म्हणजे मी तुला देईन भरपूर. दुसऱ्या दिवशी आज माणूस सकाळी उठला आणि गेला आणि श्रीमंत मनुष्याला सांगितलं ज्याला सगळं मिळालं होतं की त्याला काय सांगितलं तू सांगत होतं ना मला भरपूर झालं मला काही गरज नाही. ते काम कर आता तुला देवाची स्तुती आराधना करण्याचं बंद कर म्हणजे तुला देव देणार. तू सांगतो अरे काय बोलतोयस देवाची स्तुती आराधना करण्याचं मी बंद करू. देवाने इतकं सगळं दिलं आणि मी देवाची आराधना करण्याचं बंद करू हे माझ्याद्वारे होणार नाही. तिथून निघाला आणि एका त्या गरीब माणसाकडे एका कपड्यावरती त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं एक काम कर तुला पाहिजे का प्रभूकडून तर मग काम करायचं त्याचं काय देवाची स्तुती आराधना करण्यास सुरुवात कर म्हणजे तुला सगळं मिळेल. तो समजा अरे काय माणूस आहे हे बघ देवाने माझी हालत काय केली बघ एक कपडा दिली आहे आणि स्तुती आराधना कशासाठी करावी मी कशासाठी मी देवाचं नाव उंचावावं ह्या कपड्यासाठी वारा आला का निघून जाणार कपड्यासाठी मी देवाची आराधना करावी. तो आपल्या चुकीमुळे मेला तो आपल्या कामामुळे उंचावला गेला. डिसिजन दोघांच्या हातात होतं. आराधना करणे न आराधना करणे प्रेमाने राहणे न प्रेमाने राहणे दोघांच्या हाती आहे. आम्ही अडकून बसू देवाचं काम होणार नाही पण आम्ही खुल्ला करू तर देवाचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देव आहे जो प्रीतीतूनच वास करतो. म्हणून आज ख्रिस्ताचं प्रेम आहे भावाने या जगामध्ये प्रेमाची कमी आहे. लोक प्रेमासाठी तडफडतात. प्रेम कुठे मिळेल हॉस्पिटलला जा शाळेत जा सगळ्या ठिकाणी जा. एक बिझनेस झालेला आहे सगळ्या ठिकाणी. प्रेमाने कोणी काय करत नाही. प्रेमाने लोकांना वाटते की पैशाने प्रेम पण विकत घेता येते. भाव बहिणीनं पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. देवाचं वचन केवळ देवाच्या आत्म्यानेच आम्हाला प्रगट केलं जातं. त्यांनी वचन पुढे वाचा. देवाने आपल्या एकुलते एक प्रीती म्हणावी तर हीच. नाही नवं वाचव देवाने आपल्या एकुलते एक पुत्राला जगात पाठविले आहे यासाठी की त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावर प्रीती प्रकट झाली. आणि प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर प्रीती केली असे नाही. आपण प्रीती म्हणावी ही की आपण देवावर प्रीती केली नाही तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली. आमच्या पापांचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. हालेलुया. तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित्त हवे
म्हणजे तुमच्या चुकांचा, तुमच्या कर्मांचा, तुमच्या वागण्याचा, तुमच्या इगोचा, तुमच्या प्रेस्टिजचा, ह्या सगळ्यामुळे देवाला त्रास होतो. हा, तुम्ही सांगाल कोणाला त्रास होतो असं वागण्याने? देवाला त्रास होतो. कारण तुमच्या प्रत्येक वागण्याने, चुकीच्या वागण्याने देवाला एक एक फटका बसलेला आहे. केवळ तुमच्या एक एक चुकीमुळे, तुमच्या आणि आमच्या, माझ्या चुकीमुळे देवाला फटका बसलेला आहे. आणि काय वचन म्हणते पुढे? देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली. हालेलुया. देवाने जर अशा प्रकारे जर आपल्यावरती प्रीती केली तर आपल्यालाही देवावरती प्रीती करणे गरजेचं आहे. म्हणून 12 वचन म्हणते, देवाला कोणी कधीही पाहिले नाही. आता लक्षात ठेवा, हे वचन लक्षात द्या. देवाला कोणीही कधीही पाहिले नाही. आपण एकमेकांवर प्रीती करीत असाल हा. तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावते. हालेलुया. दिस इज द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह. काय आहे? परत वाचा, लक्ष द्या, सगळ्यांनी वचनाकडे लक्ष द्या. देवाला कोणी कधीही पाहिले नाही. हा, आपण एकमेकांवर प्रीती करीत असला तर देव आपल्या ठाई राहतो आणि त्याची प्रीती आपल्या ठाई पूर्णत्व पावते. पूर्णत्व पावलेले आहे. इंग्लिश मध्ये वाचा, ते काय लिहिलेलं आहे 4थ्या अध्यायातलं 12 वचनाचं. No man hath seen God at any time, but if we love one another, God dwelleth in whom? In us. Hallelujah. And His love is perfected in us. We are the representation of Christ's love. ख्रिस्ताच्या प्रेमाचे प्रगटीकरण आहोत. आम्ही ख्रिस्ताच्या प्रेमाला सादर करणार आहोत. आम्ही, मग तुम्ही सांगाल ब्रदर आता कसं काय करायचं? वचन आमच्या समोर आहे. आम्ही ख्रिस्तावरती प्रेम करण्यास सुरुवात केली पाहिजे. काही वेळेला प्रिपरेशनला बसताना काही वेळेला अनुभव येतो. वचन वाचलेलं आहे त्या रात्रीच, आम्ही मेन्स वेळेला आम्ही रात्री बसलेलो असताना फॅमिली लेटर तिथं वाचून झाला आणि मला सांगते, किती वेळेला आपण असंच वचन वाचतो ना, असंच वचन डोळ्याखालून निघून जाते ना वचन वाचलं. परंतु जेव्हा आपण वाचन वाचायला लागतो आणि त्याच्याविषयी ब्रदर व्हॅनमने काय सांगितलं आहे हे जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला कळते, ह्याचा अर्थ असा आहे, हा तर माहितीच नव्हता. फक्त वाचायचं म्हणून आपण वाचलं, आपल्याला रीड बिटवीन द लाईन समजलंच नव्हतं. परंतु देव आम्हाला कधीच टाकत नाही. देव आपलं वचन आमच्यासाठी फॅमिली लेटर बुक आहे. आपल्याला देवाने जे वचन प्रगट केलं आहे ना ते आम्हाला वाचणं आहे. आम्हाला हॅबिट ठेवणं आहे की परमेश्वराचं वचन आम्ही वाचत राहावं. आम्हाला बायबल दिलेलं, सगळ्यांकडे बायबल आहे की नाहीये? कोण आहे का? कोणाकडे बायबल नाहीये जर हात वरती करा. कोणाकडे बायबल आहे त्यांनी हात वरती करा. सगळ्यांकडे बायबल आहे. अरे बापरे, मग सगळे बायबल जोरदार वाचत असतील, बरोबर की नाही? वाचतो नाही ना जोरदार, सकाळ संध्याकाळ एकदा तरी, दिवसातून एकदा तरी वाचन होत असेल आमचं, कसं ना कसं तरी करून. हा रेचल, एकदा तरी वाचन बायबल वाचन होते ना सकाळी स्कूलला जाताना? नाही होत? मग आम्हाला काय करायचं आहे? वाचणं गरजेचं आहे. मुलांना सवय लावा आपल्या मुलांना की बायबल वाचल्याशिवाय, प्रार्थना केल्याशिवाय घरातून बाहेर निघू नये. घरातून आपला पाय बायबल आणि प्रार्थना केल्याशिवाय आपला पाय घराच्या बाहेर पडता कामा नये. कारण सैतान तुम्हाला खाऊ की गिळू ह्यासाठी उभा आहे. काय तुम्ही आमेन म्हणाला? तो उभा आहे. हे कोणी माझे शब्द नाही, हे येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत. काय आहे? तो सैतान खाऊ की गिळावं म्हणून तो उभा आहे. योहानाला काय सांगितलं? अरे चाळणी चाळावे ना, तसं तर तुला चाळावं म्हणून तो उभा आहे. परंतु मी तुला सोडले नाही. येशू ख्रिस्ताकडे आला. आम्हाला कोणाकडे येण्याची गरज आहे? येशू ख्रिस्ताकडे येणे गरजेचं आहे. ख्रिस्ताची प्रीती जर आमच्यामध्ये प्रगट होत राहिली तरच आम्ही ख्रिस्ताच्या पूर्णत्वामध्ये येऊन वास करू. आमेन. मग आपण व्हॉट इज द प्रेझेंटेशन ऑफ क्राइस्ट लव्ह? ख्रिस्ताचं प्रेम काय आहे? तुम्ही आणि आम्ही. आम्ही ख्रिस्ताच्या प्रेमाला आम्ही आमच्या वागण्यातून दुखावतो का? आम्ही आमच्या कर्मातून दुखावतो का? आम्ही आमच्या कोणत्या गोष्टीतून ख्रिस्ताला दुखावतो हे आम्हाला समजणे गरजेचं आहे. म्हणून शेवटचं वाचतो, आपण आपल्या जागेवर उभे राहूया. देवाचं प्रॉफेट इकडे म्हणतात गॉड हू रिच इन मर्सी. या मेसेज मध्ये म्हणतात गॉड इज द वर्ड. देव काय आहे? वचन आहे. इट वॉज मेड फ्लेश अँड ड्वेल अमॉंग अस. तो आमच्यामध्ये वचन असं म्हणून राहिला. नाव
that he might bring forth the other attributes of God. तो आता देवाचे जे दुसरे जे गुण आहे तो आमच्यामध्ये घेऊन येत आहे. द बॉडी, शरीर, जीसस, येशू ख्रिस्त was the body of God. येशू ख्रिस्त हा देवाचा शरीर होता. an attribute, देवाचा एक गुण होता. मोसेस seen him pass, मोशेने त्याला पास होताना पाहिले. द बॅक पार्ट ऑफ हिम, मागून त्याला पाहिले. नो मॅन हॅज सीन हिज फेस, कोणी मनुष्याने देवाला पाहिले नाही. बट नाव वी हॅव सीन हिम, आम्ही त्याला पाहिलेलं आहे. वी हॅव बिहेल्ड हिम, आम्ही त्याला उचललेलं आहे. सीन हिम ऍज अ सॅक्रिफाईस, त्याला क्रुसावर आमच्यासाठी वधस्तंभावर केलेलं एक अर्पण केलेलं असं बघितलेलं आहे. नाव ही वॉज एन ऍट्रिब्यूट ऑफ गॉड बिंग डिस्प्लेड, तो काय केला, देवाचा एक गुण म्हणून त्या क्रुसावरती वधस्तंभावरती आमच्यासाठी दर्शविण्यात आला. द वर्ड दॅट वॉज ही वॉज, तो वचन असा बोलला आणि वधस्तंभावर गेला. आता जर आम्ही देवाच्या वधस्तंभावरती आहोत, जर आम्ही देवाच्या रक्ताने शुद्ध आणि पवित्र केलेलं आहोत, तर आमच्यावरती कोणाही मनुष्याचा अधिकार नाही आहे. ख्रिस्ताने त्याच्या प्रेमाने आम्हाला विकत घेतलेलं आहे आणि आजपासून आम्ही पुढे देवाचे आहोत. म्हणून आपण काय शुक्रवारी वचन ऐकलं, लीन नॉट अनटू दाय ओन अंडरस्टँडिंग, तू आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वराला आपला मार्गदर्शक बनव. परमेश्वराला आपल्या सगळ्यामध्ये प्रथम ठेव. काय करावं प्रभू, हे काय करावं प्रभू, हे कसं करावं. लॉर्ड यू लीड मी अँड गाईड मी. ज्या लोकांचे कुटुंब पूर्ण नाहीयेत, प्रार्थना करा. असली जात उपास आणि प्रार्थनेशिवाय जात नाही. कुरकुर करा, तुम्ही सांगाल होत नाही होत नाही, असं होणारच नाही. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे रिपेंडन्स होत नाही, पूर्णपणे गुडघेवर जाऊन प्रार्थना करत नाही, तोपर्यंत. बघा पेत्राचे बंधने काही छोटी नव्हती, हातात बिड्या होत्या आणि सगळ्या ठिकाणी सैनिक होते की नाही होते, दुसऱ्या दिवशी मारायचं होतं की नाही होतं. प्रार्थना, प्रॉफेट काय सांगतात, प्रेयर चेंजेस थिंग्स. प्रार्थना सगळ्या गोष्टी बदलते. प्रार्थना सगळ्या गोष्टी, प्रार्थना प्रॉफेट सांगतात, प्रार्थना देवाचं मन पण बदलते. कसं काय? कारण तुमची प्रार्थना आणि देवाची इच्छा ही एक होता. इट इज द ऍट्रिब्यूट ऑफ गॉड. प्रेझेंटेशन आहे. म्हणून आपण स्वतः प्रार्थना करूया प्रभूकडे की प्रभू आज आमच्या कुटुंबाला, आमच्या स्वतःला तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये येण्यासाठी सहाय्य कर. बाबांनो, आपण प्रत्येक जण बघा, प्रत्येक जण प्रेमात कमी पडतो, देवाच्या वागण्यात कमी पडतो. इकडे कोणाला दोष देण्यासाठी आपण इकडे काय बसलेलो नाहीये की अरे हा चुकला, हा चुकला, हा चुकला, तू चुकली, ती चुकली, ती चुकली. देवाचं वचन आपल्या समोर आहे, मी पण चुकलेला आहे. ज्या चुका तुम्ही केलेल्या त्या चुका मी पण केलेल्या आहे. मी काय वेगळा आहे का? वेगळा धुतलेला आहे का? मी नाही आहे. आम्ही सगळे एकच आहोत, आम्ही सगळे चुकतो. परंतु आम्हाला ह्याची जाणीव असणे गरजेचं आहे की देव आमच्यासाठी क्रूसावर मेलेला आहे. आम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका परत करू नये म्हणून आम्ही देवासाठी, वचनासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. आज आम्ही प्रार्थनेला येतो, माझा पप्पा सांगतो म्हणून मी प्रार्थनेला आलोय, माझी मम्मी सांगते, माझा काका सांगतो म्हणून मी प्रार्थनेला आलो असेल तर त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही फक्त इकडे गर्दी करायला आलेला, तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवण्यास आलेला आहात. तुम्हाला खरोखर देवाविषयी उत्कंठ असेल ना तर तुम्ही सांगाल नाही ब्रदर, आज काहीतरी मी घेऊन चाललो, आज मी देवाच्या प्रेमाला घेऊन चाललो. आज मी प्रभूकडे प्रार्थना करेल की प्रभू तू मला तुझं प्रेझेंटेशन असं बनव, तुझे प्रेमाचं एक खरं रूप असं तू बनव, अशासाठी की माझ्यातून प्रभू तू झळकावा. प्रभू माझी काही मिनिस्ट्री असेल, माझ्यासाठी काही सेवकाय असेल, प्रभू तू दाखवून दे. प्रभू मी तुझ्यासाठी काय करावं ह्याच्यासाठी प्रभू तू मला उभा कर. ही कोणाची प्रार्थना पाहिजे? तुम्ही आमेन म्हणत नाही. मला वाटते की तुम्हाला कधी कधी पटत नाही असं मला वाटते. मला वाटते की तुम्हाला वाटते अरे ब्रदर कुठच्या कुठे सांगतो, माझी इच्छा पण नाही आहे आणि ब्रदर लागले आमेन बोलायला. जे काही म्हणाल ते मनापासून म्हणा. खरोखर हो प्रभू, आमची इच्छा आहे की प्रभू आम्ही तुझ्या प्रेमामध्ये आहोत. आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू संदेशाने म्हटले, गॉड हू रिच इन हिज मर्सी, देव जो आपल्या कृपेमध्ये धनवान असा आहे. खरोखर प्रभू तुझी कृपा झाली नसती तर प्रभू मनुष्य तो काय की प्रभू तू त्याची आठवण करावी. व प्रभू धूळ आणि माती असे आम्ही आहोत, आमच्या ठाई चांगले असे काही राहत नाही.
परंतु प्रभू तू आपले प्रेम तू आमच्यासाठी दिलेस, तू आमच्यासाठी प्रभू तू आपले जीवन दिलेस, आणि जसं वचन म्हणते की तू आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिलास, अशासाठी की जो कोणी तुझ्या पुत्रावर विश्वास ठेवेल त्यालाच केवळ सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. व केवळ प्रभू विश्वास ठेवून आम्हाला चालणार नाही, तर विश्वासाच्या द्वारे तुझे गुण सुद्धा अंगीकार करणे गरजेचं आहे. जसा ख्रिस्त प्रगट झाला, ख्रिस्ताने प्रभू पित्याला प्रगट केले, त्याचप्रमाणे प्रभू आम्हीही ख्रिस्ताला प्रगट करणे गरजेचे आहे. आमच्या प्रभू प्रत्येक गुणातून ख्रिस्त उंचावला जावा, म्हणून तू आम्हावर तुझी कृपाने दया कर. आमच्या जीवनाला प्रभू तुझ्या आत्म्याने प्रभू तू वळण घाल, आमच्या जीवनाला तुझ्या आत्म्याप्रमाणे चालव, अशासाठी की प्रभू आमचं जीवन जे आहे हे तुला आवडणार असावं प्रभू. आमचे जे जीवन आहे प्रभू त्यातून तू संतुष्ट असावा प्रभू, म्हणून तू आम्हाला तुझी कृपाने दया कर. खरोखर जसं संत पौल म्हणाला की माझ्यासाठी जग हे वधस्तंभावर खेळलेलं आहे, आता हे जग माझ्यासाठी मरून गेलेलं आहे. खरोखर प्रभू आम्ही सांगावे, आम्ही केवळ सांगू नये तर प्रभू आम्ही हृदयापासून या जगाचा धिक्कार करावा आणि तुझ्या वचनाचा स्वीकार करावा, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. म्हणजे सगळ्या लहान लेकरांसाठी प्रभू मी विशेष करून प्रार्थना करीतो प्रभू. हे लेकरं वाढत असताना प्रभू तुझ्या वचनात वाढण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर. त्यांच्या आई वडिलांना प्रभू तुझे वचन शिकविण्यासाठी सहाय्य कर प्रभू. कोणीही लेकरू प्रभू प्रार्थना केल्याशिवाय आपल्या घरातून निघू नये, तर प्रभू ते सदैव तुझ्या कुंपणामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत राहावे, म्हणून तू प्रत्येकाला तुझ्या हाती समर्पित करीतो. प्रत्येकावर तुझी कृपाने दया कर. तू चांगला आणि उत्तम परमेश्वर आहे प्रभू. ह्या मंडळीला तुझ्या हाती देतो, जे आज आमच्यामध्ये भाऊ बहिणी नाहीत प्रत्येकाची आम्ही आठवण करीतो. प्रत्येकावर तुझी कृपाने दया कर. जे आम्ही इकडे जमलेलो आहोत प्रभू तुझ्या प्रेमामध्ये तू आम्हाला एक कर, अशासाठी की प्रभू आम्ही प्रभू तुझ्या प्रेमापासून विभक्त होऊ नये, तर आम्ही तुझ्या प्रेमाचे प्रभू आम्ही तुझ्या प्रेमाला दाखविणारे असं असावे. तुझ्याप्रमाणे प्रभू आमची ऍट्रिब्यूट बनावे, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. आणि प्रभू ज्या प्रकारे आम्ही या वर्षासाठी प्रार्थना केलेली आहे की प्रभू आम्ही तुझ्यासाठी सोल जिंकावे, सोल जिंकणारे असावे, म्हणून प्रभू तू आम्हा सर्वांना प्रभू तुझा आत्मा तू दे. आम्ही तुझ्या नावासाठी उभे राहावे आणि प्रभू तुझ्या नावासाठी गौरव करावा, म्हणून तू आम्हाला तुझी कृपाने दया कर, अनुग्रह कर. दिलेल्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सकाळची वेळ समय तुझ्या हाती घे. आम्ही प्रत्येक जण आपल्या घरी जात असताना प्रभू तुझ्या प्रेमामध्येच प्रभू तू आम्हाला ठेव, आणि प्रभू तू आमची आठवण कर. कारण प्रभू हे जग हे आम्हाला खाऊ की गिळू असं पाहत आहे प्रभू, परंतु प्रभू आम्ही तुला विनंती करतो की तुझ्या प्रार्थनेमध्ये तू आम्हाला उचल. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू तू आमच्या जीवनात घडव. ही सकाळची समय तुझ्या हाती देऊन दिवसभराचा आढावा तुझ्या हाती देतो. जोधपूरच्या मंडळीसाठी प्रार्थना करीतो प्रभू, त्यांच्यावर तुझी कृपाने दया कर आणि तुझं जीवन आम्हा प्रत्येकामध्ये ठेव. येणाऱ्या दिवसात येणाऱ्या वर्षात जे काही प्रभू तुझ्या इच्छा असतील तुझे कार्य असतील त्या सगळ्यासाठी तू आम्हाला तयार कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती घेऊन प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो, म्हणून तू ऐकणे मान्य कर. आमीन. प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार मुझे, और ऊंचा तेरा नाम है. फिर एक बार प्रभु मेरा जीवन तूने कितनी आशीषों से भरा, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार है, इसलिए मैं कहता हूँ प्रभु से प्यार मुझे, और ऊंचा तेरा नाम रहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची प्रीती, त्याचं प्रेम, त्याचे गुण, त्याचा पवित्र आत्मा
तो येईपर्यंत आम्हा सर्वांमध्ये सदैव राहो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet, at Jesus we meet, till we meet.